साधूचा सहवास, साधूची संगती, साधूंचा कृपा आशीर्वाद तुमच्या माझ्या जीवनामध्ये किती मोठा बदल करून आणतो माहिती आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांनी आपल्याला आलिंगन दिलं किंवा त्यांनी त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवला किंवा त्यांनी करुणेच्या नजरेनं आपल्याला निहाळलं. जसं कासवी आपल्या पिल्लांना पाहते आणि पिल्ल पुष्ट बळकट होतात, तसं संतांची कृपेची नजर आपल्यावरती पडू दे, त्याचा परिणाम असा होतो 4 मोक्ष आणि 4 मुक्त्या आपल्याला प्राप्त होतात. असं संतांचं महात्म्य आहे. ऐसा संतांचा महिमा काय सांगावं बरं, झाली बोला याची सीमा. संतांचं वैशिष्ट्य, संतांचं महात्म्य सांगतो ऐका. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. संतांच्या चरणामध्येच तीर्थ आहे. म्हणून तर आपली जुनी लोक आपले संत महात्म्य सांगतात की साधू संताचे पाय आपल्या घराला लागावेत. संतांनी असे काही अभंग रचले. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत आल्यानंतर किती सत्कार करावा. आज आता मी गेलो ना जिथे रांगोळ्या काढल्या होत्या पूर्ण घरामध्ये, तर असं संतांचं स्वागत सन्मान आपल्या अंतःकरणातून जर आपण केला तर त्या दिवशी तो दिवस, तो क्षण आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीपेक्षा काही कमी नाहीये. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. का तर संतांच्या चरणामध्ये सर्व तीर्थ आहेत. तीर्थ आणि पर्व काळ अवघी पाया पे सकळ. आणि पहा ना, संतांची जर तुम्ही सेवा केली ना तर ती सेवा देवाला जाऊन पोहोचते. देवाची वेगळी सेवा करण्याची गरज नाही. एवढं महात्म्य संतांचं या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. याचाच आपल्याला विस्तार करायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका माझ्या ताई दादांनो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेको साधू संत होऊन गेले. प्रचंड साधू संतांची मांदियाळी. खूप भाग्यवान लोक आहोत आपण, खूप भाग्यवान. साधू संत मंडळींचा सहवास, संग, त्यांचे उत्सव, त्यांचे समाधी सोहळे, हे असे अनेक अनेक पुण्यपर्व काळ वारंवार आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडतात. ही खूप मोठी आपल्या सगळ्यांच्या जीवनातली पुण्याची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आपली परम भाग्याची गोष्ट अशी आहे की आपला जन्म भारत देशात झाला. कारण धर्म काय आहे, शास्त्र काय आहे, संत काय आहे, देव काय आहे, ग्रंथ काय आहे, परंपरा काय आहे, संस्कृती काय आहे, थोरा मोठ्यांचा आदर का करावा लागतो, माणसाच्या जीवनाचा अर्थ काय आहे आणि माणूस म्हणजे काय आहे, हे फक्त जर शिकायला कुठे मिळत असेल ना तर ते फक्त भारतामध्ये शिकायला मिळतं, दुसरीकडे कुठे नाही. आणि अशा पुण्य पावन भूमीमध्ये आपला जन्म झाला, ही खूप मोठी आपल्या सगळ्यांच्या पुण्याची गोष्ट आहे. बरं झालं नाही आपण अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, रशिया, चीन, फ्रान्स या देशात जन्माला आलो नाही. या देशात जन्माला आलो म्हणून हरे कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरी, ओम नमः शिवाय हे शिकवायची गरज नाही आपल्याला. हे उपजतच आहे आपल्याला दान. हे खूप मोठं दान मिळालंय आपल्याला. नाहीतर तिकडे रामकृष्ण हरी कशाला म्हणतात, हरे कृष्ण हरे राम कशाला म्हणतात, काही कळत नाही. आता उलट भारतामध्ये जन्माला आलेल्या साधू संतांनी असा काही भक्तीचा प्रचार केला की परदेशातल्या लोकांना सुद्धा आता भक्तीचा छंद लागलाय. गोऱ्या चांबड्याची लोक सुद्धा हरे कृष्ण हरे राम म्हणतात. आपल्याला फार म्हणजे चांगलं वाटतं की अरे ही परदेशातली लोक हरे कृष्ण हरे राम म्हणतात. जेव्हा आळंदी, पंढरपूर, देहू, पंढरपूर पालखी सोहळा चालू होतो ना, तर त्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा गोऱ्या चांबडीचे ते गोरटे ते लोक दिसतात आपल्याला. आणि मग आपल्या लक्षात येतं हे भारतीय नाही, ते दुसऱ्या देशातून आलेले आहेत. त्यांना एवढं कौतुक वाटतं की आपल्या वयोवृद्ध माता भगिनी डोक्यावर तुळस घेऊन नाचतात. आपले वयोवृद्ध लोक वारकरी खांद्यावर पताका घेऊन नाचतात. मृदंगाची थाप, टाळाचा नाद, विणेची झणकार, वारकऱ्यांचं पाऊल आणि मग ती फडकणारी पताका, डोलणाऱ्या तुळशी, सगळ्यांच्या कंठातला स्वर, तो माहोलच काही निराळा असतो. मग ते सगळं पाहून हे परदेशी लोक सुद्धा वेडावून भारावून जातात. त्यांना सुद्धा असं वाटतं की अरे काय हे विशेष आहे. या पूर्ण गोष्टीचा मला एक गंमत सांगते तुम्हाला, तर विषय निघाला म्हणून. आता हा सगळं मी आता बोलले ना की पंढरीच्या सोहळ्याचं हे वैभव, हे ऐकून एका गोरट्या बाईला आश्चर्य वाटलं. तिला कुठे येते आपली मराठी हिंदी भाषा, ती इंग्रजी बोलणारी.
ती म्हणते वंडरफुल वंडरफुल वंडरफुल. एक आपली 80 वर्षाची म्हातारी तुळस घेऊन तिच्या जवळ गेली आणि आपली तुळस घेतलेली आजी म्हणते, काय म्हणता बाई साहेब तुम्ही? तिला काहीच कळेना. ती म्हणते वंडरफुल वंडरफुल. का डोलणाऱ्या तुळशी, फडकणारे पताका, वाजणारे मृदंग, टाळांचा नाद, वारकऱ्यांचं पाऊल, ते रिंगण सगळं पाहून ती बाई तर भारावून गेली. आपल्या म्हातारीला तिचं कळलं, तिला हिचं कळलं. आपली म्हातारी म्हणते काय बोलतेस तू? ती म्हणते वंडरफुल वंडरफुल. आपली म्हातारीनं तुळस ठेवली खाली, असा तो पदर होता तो खोचला कमरेला. ती म्हटली अगं बाई वंडरफुल नाही, हे पंढरपूर आहे. वंडरफुल नाही, हे पंढरपूर आहे. तर हे सांगण्याचा माझा उद्देशच एवढा आहे की खूप मोठं भक्तीचं, संत परंपरेचं, देवदेवतांच्या प्रागट्यकरणाचं, या पुण्यभूमीचं वरदान आपल्या सगळ्यांना प्राप्त झालं. पवित्र ते कुळा पावना तो देश, पवित्र ते कुळा पावना तो देश, पवित्र ते कुळा पावना तो देश, पवित्र ते कुळा पावना तो देश. जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास हरी बोल. जन्म घेती, राधे राधे. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. बाळ ज्ञानेश्वरीसाठी टाळी वाजवूयात आपण. फार सुंदर. पवित्र ते कुळ पावन तो देश. का वर देश हा पावन आहे? जेथे हरीचे दास जन्म घेती. या पुण्यभूमीमध्ये साधू संतांचा जन्म, देवदिकांचं प्रागट्यकरण म्हणून ही पुण्यभूमी आहे. या भारत देशामध्ये महाराष्ट्र हा दिव्य आहे, अलौकिक आहे. भारताच्या इतर राज्यांचं चिंतन करता जास्तीत जास्त संतांचं प्रागट्यकरण महाराष्ट्रामध्ये आहे. संतांचं येणं, अवतरणं, जन्माला येणं जास्त प्रमाणात कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. या महाराष्ट्रामध्ये एक संत नाही, संतांचं हे माहेर घर आहे. हे संतांचं माहेर घर आहे, आगार आहे. आता ऐका, या मातीमध्ये माझे ज्ञानोबराय, या मातीमध्ये माझे नामदेव महाराज, याच मातीमध्ये निळोबाराया, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराया, सगळ्या संतांची गच्च गर्दी या मातीमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक साधू संत स्वतःच्या चरित्रातून जगाला जीवन जगण्याचं एक सुंदर सूत्र देत आहेत. जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आणि मला सगळ्यांना वैराग्याची शिकवण देतात. आपल्या जीवनामध्ये वैराग्य धारण केल्यानंतर खऱ्या अर्थानं माणूस सुखी होईल. माणूस दुःखी का आहे? काहीतरी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न करू नये असं मला म्हणायचं नाही, पण एवढा प्रयत्न त्याचा चालू आहे, त्या प्रयत्नाला अपयश आलं की माणूस दुःखी होतो. पण जेव्हा माणूस त्याग करायला शिकल ना, तेव्हा खऱ्या सुखाला प्राप्त होईल माणूस. त्यागाची शिकवण देणारे जगद्गुरु तुकोबाराया, त्यांच्या चरित्रातला एक गोड प्रसंग सांगते मी तुम्हाला माझ्या ताई दादांना. बोलणं माझं एकदम लक्षपूर्वक ऐकायचं. रात्रंदिवस पांडुरंग परमात्माचं भजन करणारे तुकाराम महाराज झोपेतून उठले की डोंगरावरती जातात. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल.
घरातून उठलं की डोंगरावरती जातात. पण लक्षात घ्या, घरामध्ये महाराजांचं संसारात काडीक लक्ष नसल्या कारणानं लेकरांना जेवणासाठी अन्नधान्य आहे का, त्यांच्या अंगावरती नीटनेटके कपडे आहेत का, याचं कसल्याही प्रकारे लक्ष तुकोबरायांना नाही. महाराजांच्या घरामध्ये 2 दिवसापासून चूल पेटलेली नाही. जिजामातेचे डोळे भरून येत आहेत. जिजामातांना फार वाईट वाटतंय. म्हणे आम्ही उपवाशी राहू, पण माझी लेकरं 2 दिवसापासून उपवाशी आहेत. लेकरं आईला अन्न मागतायत. आई भूक लागली ग, पाणी पाजून लेकरांना झोपी घालावं. पाठी पोटाशी झोपलेलं लेकरू झोपेत म्हणतं आई मला भूक लागली ग. मिठाचा खडा पाण्यात भिजवावा जिजाबाईनं आणि लेकराच्या ओठावर फिरवावा माझ्या ताईनं. झोपेमध्ये लेकरानं खारट ओठ चाटत चाटत झोपी जावं. लेकराच्या पोटातली भूक लेकराला झोपू देत नव्हती, पण आईच्या डोळ्यातले आसव थांबत नव्हते. पूर्ण रात्र जिजाबाईंची रडण्यामध्ये गेली. रडून रडून डोळे मुठीसारखे झाले. सकाळी उठले तुकोबराय, स्नान केलं, निघाले डोंगरावर. आता जिजामाता दरवाजाला आडव्या झाल्या. स्वामी काहीच दिसत नाही तुम्हाला. लेकर 2 दिवसापासून उपवासी आहेत. चूल पेटली नाही, तुम्हाला डबा घेऊन आले नाही. किमान विचारावं तर की आपली लेकरं जेवलीत का नाही, माझ्यापर्यंत जेवण का आलं नाही. तुम्हाला संसाराचं कसलंच भान नाहीये. नका ठेवू भान. आजपर्यंत मी तुम्हाला एक शब्द नाही बोलले नाही. आपल्या फाटक्या प्रपंचाचं कधी माहेराला गारहाणं केलं नाही बरं का माझ्या ताईंनो. आपण जिजामाताला एकाच रूपामध्ये पाहतो की त्या फार फटकळ होत्या, तोंडानं बडबड करत होत्या. तुकोबरायला काय पांडुरंगाला पण फार शिव्या देत होत्या. एवढंच आपण जिजामातेचं रूप पाहतोय. पण ऐका, जिजामाता पांडुरंगाला बडबड करत होत्या, तुकोबरायांना वाटेल ते बोलत होत्या, पण तुकोबराय बद्दल बाहेर काही बोलत नव्हत्या. हे त्यांच्या पतिव्रताचं असल्याचंही लक्षण आहे. पतिव्रता धर्माचं लक्षण आहे. महाराजांना बोलायच्या, पण महाराजांबद्दल बाहेर बोलत नव्हत्या. वडिलांनी महाराजांची श्रीमंती पाहून दिलं होतं तिथं, पण जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेला महाराजांची सर्व संपत्ती तर गेलीच, पण स्वतः त्यांनी कर्ज खत पाण्यात बुडवली. 65 लाखाची जहागिरी जगाला वाटली. जिजामातेनं एका शब्दानंही माहेरला गारहाणं केलं नाही की माझं नशीब फुटलं, माझा आता संसार फाटला तुटला, माझ्या संसाराचं काही खरं नाही आई बाबा, असं गारहाणं करायला त्या माहेरी गेल्या नाही. आजही विचार करा, देहू आणि पुणे असं अंतर आहेच किती, पण या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही स्वतःच्या ओठानं. एवढं निष्ठेनं जगणाऱ्या जिजामाता होत्या, म्हणून तर त्यांच्या पायातला काटा काढण्यासाठी जगाचा बाप आलेला होता, उगीच नव्हता आला. विश्वाचा मालक जिजामातेच्या पायातला काटा काढतोय हजारो शिव्या खाऊन. का बरं? तर जिजामाता तुकोबरायांची निष्ठेनं सेवा करत होत्या. जोपर्यंत तुकोबराय जेवत नाही तोपर्यंत त्या अन्नाच्या घासालाही हात लावत नव्हत्या, पाण्याचा घोटही गळ्याच्या खाली उतरवत नव्हत्या. आता तुम्ही मालकाच्या अगोदर जेवता की नंतर जेवता हे अजिबात विचारणार नाही मी तुम्हाला. पण जिजामाता खूप छान होत्या, होत्या बडबड्या बोलणाऱ्या होत्या, खूप बोलायच्या, पण त्यांचं मन पती परमेश्वराच्या चरणावरती होतं. जोपर्यंत महाराज जेवत नाहीत तोपर्यंत त्या जेवत नव्हत्या. पण महाराज काय जेवायला घरी यायचे का सोबत डबा घेऊन जायचे. बंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, घोराड्यावर महाराज बसायचे. जिजामातेनं भाकरी बनवाव्यात, पिठलं भाकरी, भरीत भाकरी घेऊन पाठीमागनं जावं. डोंगर चढावा उतरावा, चढावा उतरावा. कधी वैतागून म्हणावं महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जाणं. महाराज म्हणतात, आऊ मी कुठल्या डोंगरावर चढतो माझं मलाच भान राहत नाही. जिजामाता म्हणतात मला खूप त्रास होतो डोंगर चढताना उतरताना, पोटात अन्नाचा कण नाही, कंठाला पाण्याचा घोट नाही, एवढं चढायचं उतरायचं जीव कासावीस होतो. महाराज म्हणतात, आऊ तुझी तू जेवण करत जा, भाकरी घेऊन नको येऊ. जिजामाता म्हणतात तसं नाही, अजून 100 डोंगर चढल पण तुम्ही जेवल्याशिवाय जेवणार नाही. काय निष्ठा आहे. अजून 100 डोंगर चढल
पण तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. हे आपल्यातलं कुणाला जमल काय? गावाचं नावच एवढं अवघड आहे ना, लवकर लक्षात येत नाही. काजी कणबस हे जमल काय आपल्याला? पण पहा ना जिजामाता, डोंगर चढायच्या उतरायच्या. महाराज म्हणतात आऊ 100 डोंगर चढण्याची पण गरज नाही. डोंगर चढण्या अगोदर वाटेला कान लाव. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल ना, समजावं मी तिकडे. काय भाव आहे माझ्या ताई दादांनो. तुकोबऱ्यांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. काजी तुकोबऱ्यांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला विठ्ठल विठ्ठल येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. पण तुकोबऱ्यांची पायवाट विठ्ठल म्हणते. एवढा निष्ठावंत जिजाबाई पतीला जीव घातल्याशिवाय जेवत नाहीत. त्या जिजामाता आज म्हणतात, मालक माझ्या गळ्यामध्ये सोन्याचे मणी किती आणि काळे मणी किती याचं गणित मी आजपर्यंत कधी घातलं नाही. माझ्या कपाळावरचं कुंकू हाच माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार मी मानला आणि मानत राहणार आहे. माझ्या ताईंनो, हे सूत्र ज्या माझ्या माऊलीला कळेल ना, की आपल्या कानातले झुंबर किती ग्रामचे आहेत, गळ्यातलं मंगळसूत्र किती तोळ्याचं आहे, हातातल्या पाटल्या किती तोळ्याच्या आहेत, पायातले पैंजण किती भाराचे आहेत, नाकातली नथ किती ग्रॅमची आहे, याही पेक्षा आपल्या कपाळावरचं कुंकू किती सुखात आहे, हे ज्या माऊलीला कळतं ना, ती माऊली झोपडीमध्ये सुद्धा स्वर्ग उभा करते बरं. नाही तर खूप खूप दागिने आहेत, पण हे कुंकूच टेन्शन मध्ये आहे. ते विचार करतय घरी गेलो की काहीतरी मागलच आपल्याला. हे बाहेरच चक्रा मारतय शांता काकू सारख्या. कुंकवाला सुख नसेल तर अलंकारात काही सुख नाहीये माझ्या ताईंनो. बोलणं ऐका माझं. जिजामाता म्हणतात, मालक आजपर्यंत मी कधी सोन्या नाण्याचं, सुख सुविधांचं, कपड्या लत्त्यांचं कधी चिंतन तुमच्या समोर केलं नाही, की माहेरला कधी गारणं सांगितलं नाही. मनातलं दुःख माझ्या मैत्रिणीजवळही कधी मी व्यक्त केलं नाही. पण आज मला आवरत नाही. माझे लेकरं 2 दिवसापासून उपवासी आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. महाराज म्हणतात, आहो तुझ्या मनातला भाव जाणतो मी, आता जातून काहीतरी व्यवस्था करतो. महाराज घरातून बाहेर पडले. या दोघांचा संवाद गावातल्या श्रीमंत व्यक्तीने ऐकला होता. महाराजांची भेट घेतली. म्हणजे महाराज घरात अडचण आहे? हो ना. मी काही मदत करू का? महाराज म्हटले नको. मदत नाकारली. मग तो व्यक्ती म्हणतो, ठीक आहे महाराज, तुम्ही असं काही घेणार नाही माझ्याकडनं, मला थोडंसं बाहेर जायचंय. माझ्या मळ्यामध्ये गच्च ज्वारी भरली. त्या ज्वारीची जर तुम्ही राखण करत असाल तर त्याच्या बदल्यात मी 2 पोते ज्वारीचे धान्य तुमच्या घरी पाठवेन. महाराज म्हटले काही हरकत नाही, सेवा करतो मग त्याचा मोबदला घेतो. महाराज म्हटले, मळ्यामध्ये बसून काय करायचं नेमकं? काही नाही म्हणे, पाखरांना लक्ष द्यायचं. पाखरांना लक्ष द्यायचं. आणि तुकोबराया मळ्यामध्ये जाऊन बसले. तो मळ्याचा मालक निवांत आहे. त्याला वाटतंय तिकडे जे भजन करायचं ते इकडे करतील महाराज, पाखरांना लक्ष देतील. महाराजांच्या भजनानं एकही पाखरू येणार नाही. पण लक्षात घ्या, ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे, ज्यांचं अंतःकरण पवित्र झालेलं आहे ना, त्यांच्या वाणीमध्ये एक वेगळाच गोड वासतो. पहा, तुकोबराय मळ्याची राखण करण्यासाठी बसले खरे, पण हातात भिरी भिरी घेतली नाही, गोफणीला गुंफलेला दगड नाही, पाखरांना हुसकावणं नाही का बुजगावणं सुद्धा नाही. महाराजांचं भजन जसं भंडाऱ्यावर, तसं त्या शेतामध्ये तुकोबरायांचं भजन चालू झालं. एवढं गोड भजन केलं माझ्या तुकोबरायांनी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा
आ आ तुकोबारायांचं भजन चाललं होतं काची कनबास वाजवा टाळी आणि आमच्या सोबत म्हणा विठ्ठल 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 म्हणा सर्वांनी म्हणा विठ्ठल 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 सर्वांनी हात विठ्ठल जोडून विठ्ठल 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 महाराजांचं एवढं गोड भजन चाललं ना माझ्या ताईंनो आवाजानं पाखरं पळून नाही गेले बाजूबाजूला बसलेली पाखरं महाराजांच्या जवळ आले काही महाराजांच्या खांद्यावर बसले काही फेट्यावर बसले काही मांडीवर बसले काही आजूबाजूला बसले काही विणेच्या खुंटीवर बसली आणि विणेच्या खुंटीवर बसलेली पाखरं मधून मधून विणेच्या तारेवर चोंच फिरवायला लागले चोंच फिरवत आहेत त्यांच्या भाषेमध्ये महाराजांच्या सुरात सूर मिळवण्याचा प्रयत्न करतायत त्या पक्ष्यांचा भाव पाहिला माझ्या ताईंनो महाराजांचं अंतकरण गहिवर होऊन आलं पाखरांनो तुम्ही माझ्यासोबत भजन करताय अरे माझ्या रक्ताचे नातेवाईक कधी माझ्यासोबत भजनाला बसले नाही तुम्ही भजन करताय आणि महाराजांचं एवढं मन भरून आलं महाराज म्हणतायत आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी रमे तेथे मन क्रीडा करी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पाखरांनो तुम्ही माझे खरे नातेवाईक आहात पण ऐका ना उपवाशी पोटानं कुठं भजन नसतं पोटाला पोटभर खा बरं एकटे भजनाला येऊ नका लेकरं बाळं बायका पोरं पाहुणे रावळे सगळ्यांना घेऊन या पाखरांचे थवेच्या थवे त्या शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये खूप पोटभर खायचे काय सांगू तुम्हाला 8 दिवसातच पाखरांच्या तब्येती जाम झाल्या त्यांचंच वजन त्यांना जड झालं एवढं पोटभर खाल्लं काही नाही निवांत खायचं आणि महाराजांच्या सोबत भजन करायचं खूप खायचं आणि तुकोबारायांसोबत भजन करायचं म्हणजे जसं की आपला नाही का 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह तसा तो सप्ताह समजा ना 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवसात सारी ज्वारी भुईसपाट खाऊन टाकली सगळी फक्त ती रिकामी कंस राहिली दाणे त्यातले खलास लोक आजूबाजूनं पाहायचे म्हणजे 8 दिवसापूर्वी चांगली भरलेली होती आता काहीच नाही राहिलं याला मग फोडणी देणारे बरेच असतात गावामध्ये म्हणजे आपल्या गावात नाही कोणी फोडणी देणार ज्याचं शेत त्याला जाऊन सांगितलं अरे म्हणे काय कसल्या माणसाला शेत राखायला ठेवलं अरे 50 पोते ज्वारी होणार होती तुला आता 5 उंजळ सुद्धा तुला होणार नाही सगळं शेत संपवलं माणूस यात्रा करायला गेला अर्ध्यातूनच वापस आला तन 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 करतो काय केलं महाराज हे तुम्ही काही नाही केलं दादा तुम्ही जे सांगितलं तेच केलं काय सांगितलं होतं मी पाखरांना लक्ष द्यायला मग लक्ष द्यायला सांगितलं का खाऊ घालायला सांगितलं तुम्ही जे बोललात तेच केलं म्हणे कसं
म्हणे आपण जर 4 दिवसासाठी परगावी गेलो तर आपण सांगतो गल्लीतल्या लोकांना आमच्या लेकराकडे लक्ष द्या. मग लेकराकडे लक्ष द्या याचा अर्थ लेकरांना खाऊ घाला का उपवाशी माराय? खाऊ घाला. तुम्ही लक्ष द्या म्हणून सांगितलं म्हणून मी खाऊ घातलं, मी बाकी काही केलं नाही. महाराज तुमची कीव करू लागलो होता, आता माझी लेकरं उपवाशी राहायची वेळ आली, पण हे चालणार नाही. सगळं शेत भरून द्या, मला 50 पोते ज्वारी होणार होते. आणि मग महाराज म्हटले काहीच नाही माझ्याकडे, राहतं घर विकान, माझी सोय लावा. महाराज खूप सरळ, घर विकायला निघाले. विश्वाचा मालक काठी टेकवत म्हाताऱ्याचं रूप घेऊन आला. काय चाललं सावकार? अहो म्हणे काय सांगा बाबा, या तुकोबारायांनी आमचं सारं शेत खाऊ घातलं, लेकरं बाळ उपवाशी राहायची वेळ आली, यांच्या लेकराची कीव केली तर माझ्याच समोर मोठं संकट उभं राहिलं. म्हणे आता काय करणार आहेत? काय नाही म्हटलं, राहतं घर विकान, माझी सोय करा. भगवान म्हणतात असं करू नका सावकार, घरातून तर जेवढे कमी तेवढे भरून घ्या. 10 भरले तर 40 भरपाई घ्या, 20 भरले तर 30 भरपाई घ्या, 30 भरले तर 20च भरून घ्या, 40 भरले तर 10 भरून घ्या, 45 भरले तर 5च भरून घ्या, बाकीची सूट करा. हो म्हणे सारं शेत खाल्लं काय 45 पोते होणार आहे? नाही म्हणे रास्त करा. आम्ही नाही करणार असला खाल्लेल्या कणसांची रास. म्हणे मी करतो ना. भगवान परमात्मा भक्तासाठी काय करेल काही सांगता येत नाही माझ्या ताई दादांना. देवानं उरलेल्या कणसांचे पूर्ण मोडन केलं तर त्याचा हात लागला तिथं काही कामाला कमी आहे का? 1000 हातानं त्यानं कंस मोडून घेतली, असलं मळण केलं दादा, असले रास घातली. जणू काही भगवान परमात्मा तुकोबारांना मनोमन सांगत होते काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे म्हणून. सच्चा भक्ताला ना खरं स्वतःची कधी काळजी करण्याची गरज नाही बरं. आपलं तळ्यात मळ्यात आहे म्हणून आपण घाबरतो. देव धरावा का न धरावा, धरावा का न धरावा. पंढरपूरच्या वारीला गेले ना काका, खूप मोसममध्ये येतात लोक. त्या पताका त्या दिंड्या पाहून आणि वारकऱ्यांची सेवा पाहून आणि रोज एक प्रकारचा पदार्थ पाहून त्यांना वाटतं बाप रे बाप काय विश्व आहे हे. असे मोसममध्ये येतात चुकून पंढरपूरला गेलेले. आषाढी एकादशी दिवशी भल्ली मोठी माळ घालतात गळ्यामध्ये, माळ घालून ऐटीत गावात येतात, गावची जत्रा आली की तट्टा तट्टा माळा तोडतात. ही माणसं अशी आहे. भगवंतावर विश्वास ठेवा. खरी भक्ती करणाऱ्या माणसानं कधीच घाबरायचं नाही. तुमची जर भक्ती खरी असेल, तुमचा जर पक्का विश्वास देवावर असेल आणि अंतःकरणातून देवाशी संवाद करत असाल, भले त्यानं नाही बोलू द्या तुम्हाला, पण तुमचं तर बोलणं तो ऐकतोय ना. हा भाव जर तुमच्या मनामध्ये असेल, तो तुमच्या केसालाही धक्का न लागू द्यायची जबाबदारी त्याची असते, त्याची जबाबदारी असते. पण आपल्यावरच भरोसा नाही, त्याच्यावर कधी भरोसा ठेवणार आपण? विश्वास ठेवायला शिका. आणि तुकोबारायला जणू काही भगवान मनात सांगत होते महाराज काळजी करू नका. पण महाराजांना कसली चिंता? घालोणिया भार राहिलो निश्चिंती. म्हणजे एवढं त्या शेतकऱ्याने अडवलं, घर विकायला सांगितलं, भगवान आले म्हणून थांबलं, तरी पण शेतकरी म्हटला रास पूर्ण झाल्याशिवाय महाराजांची सुट्टीच नाही. महाराज म्हटले काही हरकत नाही, निवांत जेवायला देऊ वाटलं दे ना, ते इथंच भजन करत बसतो. महाराज तिथंच मळ्यामध्ये भजन करत होते. भगवान परमात्मानं रास केली माझ्या ताई दादांनो. आणि जसे पोते भरायला लागले, विश्वाच्या मालकाचा हात लागल्यावर काय कमी आहे तिथं? 10 पोते भरले, 20 भरले, 30, 40, 50, 50चे 60, 60चे 70, 70चे 80, 100 पोते भरल्यानंतर आता तो शेतकरी आवाक झाला आणि त्यानं हात जोडले. हात जोडले म्हणजे महाराज माफ करा मला, तुम्ही अद्भुत आहात, तुमचं सामर्थ्य अद्भुत आहे, तुमची महिमा अद्भुत आहे. मी एक सामान्य पामर जीव तुमची परीक्षा घ्यायला निघालो. जिथे तुम्ही तुमच्या संसाराची चिंता करत नाही, आम्ही तिथे तुमची काय चिंता करणार? तुमची चिंता वाहणारा भगवान परमात्मा आहे. आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला तराजूच्या तोलामध्ये तोललं महाराज, क्षमा करा आम्हाला. तुमचं महिमान अगाध आहे. किती महिमान आहे संतांचं? अभंगाचं 2रं चरण. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा.
झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा ऐसा संताचा महिमा 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 झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा ऐसा संताचा महिमा ऐसी बोला ऐसी सीमा झाली बोला ऐसी सीमा झाली बोला याची सीमा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. संतांचं महात्म्य अद्भुत आहे माझ्या ताई दादांनो.